यमवादी यमधर्म वर ज्याला जगाचा धर्मपिता म्हणून ओळखला जातो, दिवसा 1.25 लाख प्राण्याची घडामोड करणारी व्यक्ती ती देवता म्हणजे धर्मपिता यमधर्म पवित्र चरणी माझा लाख लागू. तुझी कीर्ती असमंता धर्माचा रसा मंगलमय आशीर्वाद राजकर्ता. पण मला एक सांगा, हे तुम्ही बोललेले शब्द खरे करताना नक्की संशय कसा आपल्या पूर्वी कलिदेव आला, त्याने हाच आशीर्वाद दिला म्हणून विचारले. नक्की ते शब्द सत्य करणार. पण ज्यावेळी कलिदेवतेची जी आपण त्याला बंधन केलं, त्या कलिदेवतेची मुक्तता आपण करावी एक. आणि दुसरी गोष्ट, हरिहरी व्रताची सुरुवात या तुझ्या राज्यात सुरू आहे. आणि जे सक्तीचा जोकर ज्या प्रजाजनांच्या माती तू लादलेस, ते सक्तीचा जोकर प्रजाजनांवरचा बाजूला घ्यावं ही तुला नम्र विनंती या यमधर्माची आहे. धर्मराज, तुम्ही या जगाचे शाश्वत धर्म आहात, तुम्ही मला विनंती करू नका. विनंती करतोय याला कारण आहे. कारण तुमची योग्यता मी जाणतोय. पण मला एक सांगा, फक्त एका प्रश्नाचं उत्तर द्यावं. तुम्ही काय म्हणालात? कलिदेवाची मुक्तता करा आणि सत्तेचं डोकं ठेवलंय ती मागं घ्या, होय ना? होय. मग दिवसा 1.25 लाख प्राण्याची घडामोड तुम्ही करता, त्या ठिकाणी तुम्हाला जर का एखाद्याने सांगितलं आज 1.25 लाख प्राण्याची घडामोड करू नका, तुम्हाला पटेल? मुळीच पटणार नाही, कारण माझं ते कार्यच आहे. माझं भक्ती करणे हे कार्यच आहे. भक्ती करावी मी नाही म्हणत नाही. भक्ती करणं हा मूलभूत हक्काचा प्रश्न आहे. कुणी कुणाची भक्ती करावी, कुणी करू नये हे यमधर्म तुला सांगणार नाही. पण जे व्रत तू आचरणात आणलंयस त्या व्रताचे अटी नियम मलाही मान्य आहे. पण जे व्रत तू आचरणात आणलंस ते व्रत तुझ्या पुरता मर्यादित ठेवायला हवं होतं. त्या अटी नियम तुझ्या पुरते मर्यादित ठेवायला हवे होते. जे या प्रजाजनावरती तू अटी नियम लादलेस ते आम्हाला मान्य नाहीत आणि ते अटी नियम तू बाजूला घे. धर्मराज, देवतांचा मोठेपणा वाढविला कुणी हो? भक्तांनी वाढविला, मान्य करतो मी. तुझीला भक्तांनी ना? मग माझ्याप्रमाणे माझे इतरांचे प्रजाजन हे देवालाच पुजतायत ना? देवालाच पुजताय, पण ती भक्ती त्याने करावी. पण जे अटी नियम तू त्यांच्यावरती लादलेस ते अटी नियम बाजूला घ्यावे. हरिदेवी व्रताचे नियमच आहे. दशमी एकमुक्त, एकादशी निराहार, द्वादशीच्या दिनी सत्पात्री ब्राह्मणाला पंक्तीला घेऊन त्याचं पाळणं फेडावं. त्या दिवशीचं मी करतोय ते त्याला ठेवलंय. अटी नियम त्या प्रजाजनाच्या बाबतीत तू लादलेस. आमच्या कार्यात कुठेतरी खंडता निर्माण होते. प्रतिदिनी 1.25 लाख प्राण्याची घडामोड हा यमधर्म करतोय. पण या तुझ्या क्रांतीपूर नगरात एकही मनुष्य प्राण्याचा पंचप्राण माझ्या यमपाशात येत नाही. विचार कसला करतात? ही माझी क्रांती, या माझ्या नगरी, या माझ्या क्रांतीपुरात एकही प्राणी तुमच्या पाशात येत नाही. नवखंड पृथ्वी आहे, नवखंड पृथ्वी हे माझं राज्य बघा आणि इतरांना त्या नवखंड पृथ्वी तुम्ही भ्रमण करा आणि तिथं